संपूर्ण महाराष्ट्रातील नवोदय आणि स्कॉलरशिप शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी माझी नम्र विनंती, EVS या विषयासंदर्भातील मी 1300 प्रश्नांचं मराठी आणि इंग्रजी या दोन्हीही माध्यमामधनं MCQ तयार केलेले आहेत. तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून हे MCQ फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तसेच हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांच्या पालकांसोबत तसेच शिक्षकांसोबत शेअर करा. नमस्कार, मी ज्योती देशमुख. आज आपण नवोदय प्रवेश परीक्षेच्या परिसर अभ्यास म्हणजेच EVS या विषयातील पहिला चॅप्टर नैसर्गिक जग त्यामधील आपण 5वा घटक नैसर्गिक आपत्ती पाहणार आहोत. आता नैसर्गिक आपत्ती हा जो चॅप्टर आहे तो तुमच्या 4थीच्या परिसर अभ्यास भाग 1 मध्ये 23वा प्रकरण आहे नैसर्गिक आपत्ती. तो चॅप्टर मी इथे जसाचा तसा घेतलेला आहे आणि आज आपण त्यातूनच त्या चॅप्टरवरचा अभ्यास करणार आहोत. तर आता आपण पाहूया नैसर्गिक आपत्ती. आता इथे आपल्याला काही चित्रे दिलेली आहेत. हे एक चित्र आहे आणि हे एक चित्र. तर तुम्हाला प्रश्न विचारलाय, खालील चित्रे कोणत्या नैसर्गिक संकटाची आहेत? आता हे जे चित्र आहे आपल्याला दिसते ते हे चित्र आहे ज्वालामुखीचं आणि हे जे चित्र दिसते ते चित्र आहे चक्रीवादळाचं. आता पुढे काय विचारले पाहूया. सांगा पाहू. पावसाळ्यात एकाएकी 2-3 दिवस खूप जोराचा पाऊस पडतो. नदीचे पाणी इतके वाढते की नदी दुथडी भरून वाहते. कधी कधी पाणी नदी काठच्या वस्तीमध्ये घुसते. नदीच्या पाण्याच्या पातळीत अशी वाढ होते, त्याला काय म्हणतात? म्हणजे ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस पडतो आणि नदी खूप भरून वाहते आणि ते सर्व पाणी गावांमध्ये इतर सर्व ठिकाणी पसरतं, त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण पूर किंवा अति जास्त जर पाणी पूर्ण गावाच्या गावं पाण्याखाली गेली नदीच्या तर आपण त्याला महापूर सुद्धा म्हणतो. त्यानंतर पुढे काय विचारले बघा. वारंवार भूकंप होणारी महाराष्ट्रातील 2 ठिकाणं कोणती? तर याचं उत्तर आहे लातूर आणि कोयनानगर. समुद्रात भूकंप झाला तर अतिशय मोठ्या लाटा उसळतात, त्यांना काय म्हणतात? तर ज्यावेळी समुद्रामध्ये भूकंप होतो आणि मोठ्या मोठ्या लाटा उसळतात तर या लाटा 8 ते 10 मीटरपेक्षा सुद्धा उंच असतात. अशा लाटांना आपण सुनामी म्हणतो. आता पुढे काय सांगितले बघा. नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळा काही दुर्घटना घडल्याचे आपण ऐकतो. कुठे भूकंप होतो, कुठे पूर येतो, कुठे वादळ होतं, कुठे वीज पडते, कुठे कडे कोसळतात, तर कुठे गारपीट होते. या दुर्घटनांमध्ये अनेक माणसे जखमी होतात. काही माणसे मृत्युमुखी पडतात. लोकांची घरे पडतात. पाळीव जनावरांचे मरण ओढवते. काही दुर्घटनांमध्ये शेतामधल्या उभ्या पिकांचा नाश होतो. मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. ते परत पहिल्यासारखे होण्यासाठी अनेक दिवस लागतात. नवा शब्द शिका. आपत्ती. महाभयानक संकट. या संकटात माणसे जखमी होऊ शकतात. काही माणसांचा मृत्यू होऊ शकतो. अशा घटनेमुळे मानवी मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. राहती घरे कोसळतात. पाळीव जनावरेही मृत्युमुखी पडतात. शेतीचे नुकसान होते. त्याला म्हणायचं आपत्ती. आपत्ती म्हणजे काय? तर संकट, आपल्यावर येणारं संकट. या आणि अशा काही दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळे घडून येतात. म्हणजे कोणकोणत्या दुर्घटना सांगितल्या की कधी कधी पाळीव जनावरांचं नुकसान होतं, माणसं मृत्युमुखी पडतात, तर आपल्या मालमत्तेचं सुद्धा नुकसान होतं. खूप पाऊस पडतो, घरामध्ये पाणी घुसतं किंवा अनेक जनावरे मालमत्ते यांचंही नुकसान होतं. अशा ज्या काही संकट निर्माण होतात, जी काही नैसर्गिक कारणांमुळे होतात, त्या आपत्तीला म्हणायचं नैसर्गिक आपत्ती. त्या कधी आणि कुठे घडून येतील याची पुरेशी माहिती नसते. त्या टाळणे तर आपल्या हातात अजिबातच नसतं. ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहेत त्या कधी घडतील आणि केव्हा कुठे घडतील हे आपण सांगू शकत नाही. तसंच त्या टाळणं सुद्धा आपल्या हातात नसतं. अशा घटनांनी घाबरून जाऊ नये. त्यापेक्षा आपत्तींना तोंड कसे द्यावे याची माहिती घेणे फायद्याचे ठरते. आता
नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणकोणत्या आपत्ती येतात त्याविषयीचं वर्णन खाली केलेलं आहे. त्यामध्ये सर्वात पहिला अवकाळी पाऊस. आपल्या देशात ठराविक काळातच पाऊस पडतो म्हणून त्याला मोसमी पाऊस म्हणतात. म्हणजे पावसाळ्यामध्ये जो काही पाऊस पडतो तो आपल्या ठराविक काळातला पडणारा पाऊस आहे. जून ते सप्टेंबर पर्यंतचा जो पाऊस आहे तो ठराविक काळातला मोसमी पाऊस असतो. महाराष्ट्रात पावसाळा सुरू व्हायच्या आधी काही ठिकाणी एखाद्या दिवशी अचानक ढग जमून येतात, विजा चमकतात आणि ढगांचा गडगडाट होतो. थोड्या वेळाने जोराचा पाऊस पडतो, त्याला आपण वळवाचा पाऊस किंवा वळीव असे म्हणतो. म्हणजे कधी कधी पावसाळा चालू व्हायच्या अगोदरच अनेक वेळेस ढग जमून येतात, जोराचा पाऊस पडतो, कधी कधी तर गारा पण पडतात. मग असा जो पाऊस असतो तर त्या पावसाला वळवाचा पाऊस किंवा वळीव असं सुद्धा म्हणतात. पण पावसाळ्यातला पाऊस आणि वळवाचा पाऊस सोडून आपल्याकडे कधीतरी हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडतो. पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळीही पाऊस पडतो, अशा पावसाला अवकाळी पाऊस म्हणायचं. म्हणजे पावसाचा जो कालावधी आहे तो सोडून इतर वेळेस जो पाऊस पडतो त्याला अवकाळी पाऊस म्हणायचं. अवकाळी पाऊस ध्यानीमानी नसताना अचानक सुरू होतो. त्या पावसामुळे लोकांची त्रेधत तिरपीट उडते. त्रेधत तिरपीट उडणे म्हणजे लोक गोंधळून जातात. रेनकोट न घेता बाहेर पडलेले असतात. अशा वेळी पाऊस आला तर आसरा मिळेल तेथे थांबावे लागते किंवा भिजत जावे लागते. पण अवकाळी पावसाने आणखीही काही तोटे होतात. तर कोणकोणते तोटे होतात? काही ठिकाणी लोक हिवाळी पिके घेतात. हिवाळ्यात अधूनमधून पावसाचा शिडकाव झाला तर पिकांसाठी तो फायद्याचा असतो. पण त्या काळात पाऊस फार जोराचा झाला तर शेतात पाणी साचतं, हिवाळी पिके कुजून जाण्याचा धोका निर्माण होतो. त्या काळात पाऊस फार जोराचा झाला तर शेतात पाणी साचते, हिवाळी पिके कुजून जाण्याचा धोका निर्माण होतो. पुढे काय सांगितले पहा. बऱ्याच वेळा अवकाळी पावसाबरोबर गारपीट सुद्धा होते. गारपीट म्हणजे काय तर गारा पडतात. गारांचा मार लागून माणसे जनावरे जखमी होतात, घरांची कौलं फुटतात. गारांच्या माराने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होते. या सुमाराला आंब्याचा मोहर आला असेल तर त्याचेही नुकसान होते. त्यातला काही भाग तुटून जातो आणि काही भाग कुजून जातो. त्यामुळे आंब्याचे उत्पादन कमी होते. आता जो अवकाळी पाऊस येतो तो शक्यतो ज्यावेळेस आंब्याचा मोहर आलेला असतो त्या काळातच जास्त पडतो आणि मग अशा वेळेस काय होतं, आंब्याचा मोहर गळून जातो. मग त्यामुळे ज्या लोकांच्या फळबागा आहेत त्या सर्व फळबागांचं नुकसान होतं मोठ्या प्रमाणावर आणि त्यामुळे आंब्याचं उत्पादन सुद्धा कमी येतं. आता पुढची नैसर्गिक आपत्ती आहे पूर. पावसाळ्यात कधी कधी 3-4 दिवस सतत जोराचा पाऊस पडून नदीच्या पाण्याची पातळी वाढते. त्याला आपण नदीला पूर येणे असे म्हणतो. म्हणजे खूप जास्त पाऊस पडल्यानंतर नदीचं पाणी त्याच्या नेहमीच्या पातळीपेक्षा वाढतं, त्याला आपण पूर म्हणतो. पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीत सुद्धा घुसतं. म्हणजे जर पाणी खूपच वाढलं नदीचं तर नदीच्या आजूबाजूला काठाला जी काही गावं शहरं आहेत त्या गावांमध्ये सुद्धा ते पाणी शिरतं. पुरामुळे नदीकाठची मातीची घरे कोसळतात. मुले, गुरे, माणसे बुडून मरण्याची शक्यता असते. वस्तीत पाणी साठल्याने दैनंदिन जीवनात अडचणी येतात. आता जर पुराचं पाणी घरामध्ये शिरलं तर घरात पाणी असल्यानंतर आपलं दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत होतं. अशा वेळी उंच सुरक्षित ठिकाणी जावे आणि पूर ओसरल्यावर मग घरी परतावे. आता जिथं जिथं नदीकाठची जी गावं असतात आणि ज्यावेळेस पावसाळा चालू असतो त्यावेळेस नदीच्या पाण्याला पूर आला की अशा गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. म्हणजे जर नदीनं त्याची नेहमीची पातळी ओलांडली तर लगेच या नदीकाठच्या गावातील लोकांना चांगल्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं जातं, जेणेकरून त्यांना त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण होणार नाही किंवा त्यांचं काही नुकसान होणार नाही आणि परत पूर ओसरल्यानंतर परत ही माणसे त्यांचं दैनंदिन जीवन चालू करतात. त्यानंतर पुढची आपत्ती आहे भूकंप. जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली होतात, त्यामुळे अचानक खडकांच्या थरामध्ये तरंग निर्माण होतात. जमिनीमध्ये खडक एकमेकांवर घासत असतात आणि त्यांच्या या घर्षणामुळे किंवा त्यांच्या हालचालीमुळे काही तरंग निर्माण होतात.
शांत तळ्यात एखाद्या मुलाने दगड टाकला तर त्यात गोल वर्तुळाकार तरंग निर्माण होतात. ते तळ्याच्या काठापर्यंत जातात. काही वेळाने तरंग विरून जातात आणि पाणी परत पहिल्यासारखे शांत होते. आपण कधी कधी नदीकाठी वगैरे गेलो किंवा तलाव किंवा छोट्या पाण्याच्या ठिकाणी गेलो, लहान मुलांना बघा सवय असते नदीमध्ये असे दगड टाकतात. मग दगड टाकल्यानंतर आपण पाण्यात दगड टाकला की ही अशा प्रकारची वर्तुळाकार वलय निर्माण होतात आणि ती वलय काय होतात, अशीच लांब 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 पसरतात आणि नंतर काही वेळानं ती जिरून जातात. भूकंपाचं सुद्धा तसंच आहे. अगदी तसंच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात. काही सेकंद जमीन हादरते, त्याला भूकंप म्हणतात. त्यानंतर परत सारे शांत होते. ज्या भागात भूकंप होतो तिथली घरे हादरतात, घरातल्या वस्तू धडाधड पडतात आणि कच्ची आणि मोडकळीस आलेली घरे साफ कोसळतात. त्यांचे ढिगारे होतात. त्या ढिगाऱ्यात अडकून माणसे दगावतात. अनेक माणसे जखमी सुद्धा होतात. भूकंपाच्या केंद्राजवळ नुकसान जास्त होतं. ज्या ठिकाणी भूकंप झालेला आहे तिथं काय होतं की जमीन हादरते, मग घरं पण हलतात, घरातल्या वस्तू पडतात. तसंच जर काही घरं एकदम मोडकळीस आलेली असतील, कच्ची घरं, तर ती काय होतात, ती पूर्ण पडूनच जातात, म्हणजे पूर्ण साफ होतात. आणि मग अशा वेळेस काय होतं, त्या घरामध्ये काही माणसं वगैरे जर असतील तर ती माणसं त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली जातात. आता इथे पुस्तकात आपल्याला एक भूकंपाचं चित्र दिलेलं आहे बघा. इथे तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल की या चित्रामध्ये पहा, बरीच घरं ही पडून त्यांच्या ढिगारा तयार झालेला आहे. काही ठिकाणी बघा माणसं बचाव कार्य चालू केलेलं आहे. त्यातले काही अडकलेल्या माणसांना, जनावरांना वगैरे बाहेर काढण्याचं काम चालू दिसते. बऱ्याच ठिकाणची भिंती कोसळलेल्या आहेत, छपरे पडलेली आहेत, ढिगारे तयार झालेले आहेत. असं चित्र आपल्याला भूकंपाच्या वेळेस दिसून येतं. जखमी झालेल्या माणसांना काही माणसं दवाखान्यात पोचवायचं काम करत आहेत. तसं मिलिटरीचे जे जवान असतात ते जवान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत असतात. अशी परिस्थिती असते भूकंपामध्ये आणि अशा पद्धतीने तिथे बचाव कार्य सुद्धा केलं जातं. आता त्यानंतर भूकंपामध्ये पाळीव जनावरांचाही मृत्यू ओढवतो, ते सुद्धा जखमी होतात. भूकंप झाला तर घाबरून जाऊ नये. भूकंप काही सेकंद होतो. भूकंप होत असताना आपल्या अंगावर आसपासच्या जड वस्तू पडू शकतात. त्यामुळे माणसे दगावतात किंवा जखमी होतात. दगावतात म्हणजे मरण पावतात. म्हणून भूकंप होत आहे असं लक्षात येताच कॉट खाली किंवा टेबलाखाली बसावे किंवा दरवाजाच्या चौकटीत उभं राहावं. त्यामुळे अंगावर एखादी जड वस्तू पडून आपण जायबंदी होण्याचे टळते. म्हणजे ज्यावेळेस भूकंप असतो त्यावेळेस कोणकोणत्या उपाययोजना करायच्या हे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. भूकंप होत आहे असं लक्षात आलं की शक्यतो आपण मोकळ्या मैदानात जाऊन थांबायचं आहे. जर मोकळ्या मैदानात जाणं शक्य नसेल तर त्यावेळेस काय करायचं, घरातलं टेबल किंवा कॉट यांच्या खाली थांबायचं किंवा दरवाजाच्या चौकटीत उभं राहायचं. परंतु जिथे वस्तू वगैरे आहे अशा वस्तूंच्या तिथे उभं राहायचं नाही. बिल्डिंग खाली वगैरे उभं राहायचं नाही. शक्यतो मोकळ्या ठिकाणी जायचं. मोकळ्या ठिकाणी जाणं शक्य नसेल तर दरवाजाच्या चौकटीत उभं राहायचं किंवा टेबल आणि कॉट खाली थांबायचं आहे. तसंच भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वगैरे वापर करायचा नाही. त्यानंतर पुढे माहीत आहे का तुम्हाला, शाळा सुरू असताना भूकंप झाला तर बाकाखाली बसावे. भूकंप थांबल्यानंतर रांगेने बाहेर पडून शाळेजवळ मैदानात किंवा मोकळ्या जागेत जमा व्हावे. भूकंपाने जेवढे नुकसान होत नाही तेवढे गर्दी आणि गोंधळामुळे होतं. तर कधी कधी काय होतं, भूकंप होतोय असं लक्षात आलं की माणसं काय करतात, घाबरून जातात आणि घाबरल्यामुळं ते गोंधळ निर्माण करतात. सगळे एकाच वेळी पळण्याचा धावण्याचा प्रयत्न करतात आणि मग काय होतं की चेंगराचेंगरी होते. नंतर बरेच जण मग त्या चेंगराचेंगरीतच जखमी होतात, काही जण तर मरण पण पावतात. मग हे असं काही होऊ नये म्हणून शक्य असेल तेवढं आपण आत्ता मी जे काही पूर्वी सांगितलेले ज्या उपाययोजना आहेत त्या करायच्या, पण गर्दी आणि गोंधळ करायचा नाही आहे. त्यानंतर पुढचं नैसर्गिक आपत्ती आहे सुनामी. आता या चित्रात तुम्हाला दिसत असेल की इथे समुद्राच्या लाटा खूप उंच वर गेलेल्या दिसत आहेत आणि त्या लाटांमध्ये काही
कार स्कूटर हे वाहून चाललेलं आहे, माणसं ओरडायला लागलेली आहेत, धावत पुढे पळत चाललेली आहेत, असं आपल्याला चित्र दिसतंय. तर बघा, सुनामी म्हणजे काय, तर ज्यावेळी भूकंपाचा उगम समुद्रात असतो, म्हणजे जसं जमिनीमध्ये भूकंप होतो तसंच समुद्रामध्ये सुद्धा भूकंप होतो. मग समुद्रामध्ये जो भूकंप होतो त्यावेळी भूकंपामुळे समुद्रात खूप मोठ्या मोठ्या लाटा निर्माण होतात. एक एक लाट 3-4 मजली इमारती इतकी उंच असते. या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात आणि या लाटांना सुनामी म्हणतात. म्हणजे सुनामी म्हणजे काय, तर समुद्रामध्ये होणाऱ्या भूकंपामुळे ज्या काही समुद्राच्या लाटा आहेत त्या नेहमीपेक्षा खूपच उंच असतात. म्हणजे एक एक लाट ही 3-4 मजली इमारती इतकी उंच असते आणि त्या लाटा मग तितक्याच वेगाने किनाऱ्याला येऊन धडकतात आणि मग त्या किनाऱ्याला येऊन धडकल्या की किनाऱ्यालगतचं जे काही आहे त्यामध्ये ते सर्व काही वाहून जातं आणि किनाऱ्यालगत जे काही आहे त्या सगळ्यांचं नुकसान होतं आणि त्यालाच म्हणायचं सुनामी. किनाऱ्यावर माणसांची वस्ती असली आणि तिथे सुनामी झाली तर खूप मोठी वाताहत होते. या लाटेच्या तडाख्यात जी माणसे किंवा प्राणी सापडतात ती त्या लाटेसमोर अगदी हतबल असतात. लाटेच्या पाण्यात बुडून मरण्यापलीकडे ते दुसरे काहीही करू शकत नाही. म्हणजे सुनामीच्या वेळेस जे काही प्राणी जनावरं त्या किनाऱ्यालगत असतील त्यांना तिथं बुडून मरण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीही दुसरा पर्याय नसतो, कारण त्या लाटा इतक्या वेगवान असतात आणि इतक्या उंच असतात की त्यापुढे माणसाची शक्ती किंवा त्याचा कुठलाही पर्याय उपयोगाला येत नाही. सुनामीचा मारा इतका शक्तिशाली असतो की किनाऱ्याजवळ असणारी वाहने आत बसलेल्या माणसासकट दूर फेकली जातात. वाहनांची जबरदस्त मोडतोड होते. आत बसलेली माणसे मृत्यू पावतात किंवा गंभीर जखमी होतात. सुनामीच्या तडाख्याने किनारी लगतच्या घरांची दुकानांची मोडतोड सुद्धा होऊ शकते. आता पुढे काय विचारले बघा, माहीत आहे का तुम्हाला, मोठ्या शहरामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी काय करायचे ते ठरलेले असते. त्यासाठी खास प्रशिक्षित सेवक वर्ग असतो. गरज पडली तर लष्कराच्या जवानांची मदत सुद्धा घेतली जाते. म्हणजे नैसर्गिक आपत्तीचं नियोजन करण्यासाठी कधी आपल्याकडे कुठली आपत्ती उद्भवेल हे सांगता येत नाही. त्यासाठी काय केलं जातं की नैसर्गिक आपत्तीमध्ये त्या संकटापासून वाचण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जे काही बचाव कार्य करायचं त्या बचाव कार्यासाठी अगोदरच काही लोकांना प्रशिक्षण दिलेलं जातं आणि गरज जर पडली तर मिलिटरीची किंवा लष्कराची सुद्धा मदत घेतली जाते. आता पुढे बघा, आपण काय शिकलो या सगळ्यांमधून की नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय, त्यानंतर कोणकोणत्या नैसर्गिक आपत्ती आहेत, पूर, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळं, अशा बऱ्याच नैसर्गिक आपत्ती आहेत आणि त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत हे सर्व आज आपण या नैसर्गिक आपत्ती या घटकामध्ये पाहिलेलं आहे. आता या नैसर्गिक आपत्तीवरचे आपण काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग पहिला प्रश्न पाहू. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? माणसाने निर्माण केलेली घटना, निसर्गामुळे घडणारी विनाशकारी घटना, मनोरंजनाचा प्रकार आणि शेतीचे साधन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, निसर्गामुळे घडणारी विनाशकारी घटना. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणती नैसर्गिक आपत्ती आहे? भूकंप, पूर, दुष्काळ, वरील सर्व. तर उत्तर येईल ऑप्शन डी, वरील सर्व. प्रश्न तिसरा, पृथ्वीच्या पृष्ठभागात अचानक होणाऱ्या हालचालींना काय म्हणतात? वादळ, भूकंप, दुष्काळ, उष्णतेची लाट. उत्तर आहे ऑप्शन बी, भूकंप. भूकंप मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? थर्मामीटर, बॅरोमीटर, सिस्मोग्राफ, दुर्बीण. उत्तर आहे ऑप्शन सी, सिस्मोग्राफ. अतिवृष्टीमुळे कोणती आपत्ती निर्माण होते? दुष्काळ, पूर, भूकंप, भूस्खलन. उत्तर आहे ऑप्शन बी, पूर. सहावा प्रश्न, पूर आल्यास काय करावे? नदीकाठी जावे, पाण्यात खेळावे, सुरक्षित ठिकाणी जावे, घराबाहेर धावावे.
उत्तर आहे ऑप्शन सी, सुरक्षित ठिकाणी जावे. 7वा प्रश्न, दीर्घकाळ पाऊस न पडल्यास कोणती परिस्थिती निर्माण होते? दुष्काळ, पूर, वादळ, भूकंप. उत्तर आहे ऑप्शन ए, दुष्काळ. 8वा प्रश्न, दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम कशावर होतो? शेतीवर, खेळावर, वाहतुकीवर का उद्योगावर? उत्तर आहे ऑप्शन ए, शेतीवर. 9वा प्रश्न, जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीला काय म्हणतात? चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, अवर्षण. उत्तर आहे ऑप्शन ए, चक्रीवादळ. चक्रीवादळाच्या वेळी कोणत्या ठिकाणी आश्रय घ्यावा? झाडाखाली, सुरक्षित इमारतीत, समुद्रकिनारी, मोकळ्या मैदानात. उत्तर आहे ऑप्शन बी, सुरक्षित इमारतीत. 11वा प्रश्न, डोंगरावरील माती आणि दगड घसरून खाली येण्याच्या घटनेला काय म्हणतात? पूर, दुष्काळ, भूस्खलन, भूकंप. उत्तर आहे ऑप्शन सी, भूस्खलन. भूस्खलन प्रामुख्याने कोणत्या भागात होते? समुद्रकिनारी, डोंगराळ प्रदेशात, वाळवंटात, मैदानात. उत्तर आहे ऑप्शन बी, डोंगराळ प्रदेशात. 13वा प्रश्न, पृथ्वीच्या आतील वितळलेला पदार्थ बाहेर पडल्यास कोणती घटना घडते? ज्वालामुखी, पूर, दुष्काळ, चक्रीवादळ. उत्तर आहे ऑप्शन ए, ज्वालामुखी. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या वितळलेल्या पदार्थाला काय म्हणतात? मॅग्मा, वाफ, धूर, खनिज. उत्तर आहे ऑप्शन ए, मॅग्मा. समुद्रात निर्माण होणाऱ्या प्रचंड लाटांना काय म्हणतात? भरती, सुनामी, ओहोटी की वादळ. उत्तर आहे ऑप्शन बी, सुनामी. 16वा प्रश्न, सुनामीचे मुख्य कारण काय असते? समुद्रातील भूकंप, दुष्काळ, पाऊस, उष्णता. उत्तर आहे ऑप्शन ए, समुद्रातील भूकंप. 17वा प्रश्न, विजांचा कडकडाट होत असताना काय करावे? झाडाखाली उभे राहावे, मोकळ्या मैदानात जावे, सुरक्षित ठिकाणी थांबावे का नदीत पोहावे? उत्तर आहे ऑप्शन सी, सुरक्षित ठिकाणी थांबावे. 18वा प्रश्न, जंगलाला आग लागल्यास कोणती आपत्ती निर्माण होते? वणवा, पूर, दुष्काळ का सुनामी? उत्तर आहे ऑप्शन ए, वणवा. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कोणत्या क्रमांकावर मदत मागता येते? 100, 108, 112, वरील सर्व. उत्तर आहे वरील सर्व. आपत्तीपूर्व तयारीमध्ये कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? प्रथमोपचार पेटी, पिण्याचे पाणी, आवश्यक कागदपत्रे, वरील सर्व. उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. 21वा प्रश्न, पूरग्रस्त भागात कोणत्या पाण्याचा वापर टाळावा? उकळलेलं पाणी, स्वच्छ पाणी, दूषित पाणी की बाटली बंद पाणी? उत्तर आहे ऑप्शन सी, दूषित पाणी. 22वा प्रश्न, चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम कोणत्या भागावर होतो? डोंगराळ प्रदेश, समुद्रकिनारी प्रदेश, वाळवंटी प्रदेश, पठारी प्रदेश. उत्तर आहे ऑप्शन बी, समुद्रकिनारी प्रदेश. 23वा प्रश्न, भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करावा का? होय, नेहमी, कधीही नाही, कधी कधी. उत्तर आहे ऑप्शन सी, कधीच नाही. 24वा प्रश्न, दुष्काळ टाळण्यासाठी कोणता उपाय महत्त्वाचा आहे? पाणी वाया घालवणे, वृक्षतोड करणे, पाणी साठवणे, जास्त पाणी वापरणे. तर उत्तर आहे ऑप्शन सी, पाणी साठवणे. 25वा प्रश्न, नैसर्गिक आपत्तीमुळे कोणते नुकसान होऊ शकते? जीवितहानी, वित्तहानी, मालमत्तेचे नुकसान, वरील सर्व. उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. 26वा प्रश्न, सुनामीची पूर्वसूचना मिळाल्यास काय करावे? समुद्रकिनारी जावे, उंच ठिकाणी जावे, समुद्रात पोहावे, घरीच बसावे? उत्तर आहे ऑप्शन बी, उंच ठिकाणी जावे. 27वा प्रश्न, कोणत्या नैसर्गिक आपत्तीत जमिनीला तडे जाऊ शकतात? पूर, भूकंप, दुष्काळ, वणवा? उत्तर आहे ऑप्शन बी, भूकंप. 28वा प्रश्न, अतिवृष्टीमुळे डोंगरातील माती घसरण्याच्या घटनेला काय म्हणतात? भूकंप, भूस्खलन, दुष्काळ, सुनामी?
उत्तर आहे ऑप्शन बी भूस्खलन. 29वा प्रश्न, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? सुरक्षितता, खेळ, प्रवास, मनोरंजन. उत्तर आहे ऑप्शन ए सुरक्षितता. 30वा प्रश्न, पर्यावरणाचे संरक्षण केल्यास कोणत्या आपत्तीचा धोका कमी होऊ शकतो? भूस्खलन, दुष्काळ, पूर, वरील सर्व. उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. तर अशा पद्धतीनं आज आपण नैसर्गिक आपत्ती आणि त्यावरील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.